असतील आपण बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अंजली दमानी यांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट। भोसले बीड मारहाण प्रकरणातील आरोपी आणि सुरेश दस यांचा कार्यकर्ता। सतीश भोसलेचा नवीन व्हिडिओ समोर। तुमचे हातपाय तोडून टाकेन, कोक्याबाईची थेट विद्यार्थ्यांना धमकी। मला उचलून नेलं आणि मारहाण केली, माझा पाय मोडला, कपडे काढून मारहाण झाली, कैलास वाघचा आरोप। त्यांच्या मजुरी कामाला होतो, त्यांनी मला इथून उचलून नेलं आणि डबल त्यांनी अशी मारहाण केली की मला भोंग करून मारलं। त्यांनी आगोळ ठिकाणी भोग टाकला। सुरेश धस पण आकाश निघाले। मुंडेंचं नेतृत्व बीडमधून संपून स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्याची धसांची लढाई होती। खोक्या भोसले प्रकरणावरून तृप्ती देसाईंची टीका। धस पण आता आकाश निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। रायगडच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी गोगावलेंना डिवचलं। महिला मंत्री म्हणून अदिती तटकरेंची पालकमंत्रीपदी नियुक्ती करा, जयंत पाटलांचा टोला। तर आगीत तेल ओतताय का, गोगावलेंचं पाटलांना उत्तर। सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगाने सदाभाऊ खोतांची विधान परिषदेत लक्षवेधी। बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, तात्काळ प्रशासक नेमा, खोतांची मागणी। सराई दरोडेखोराला लाजवेल अशा पद्धतीचा हा दरोडेखोर आहे। एखादा दरोडे काय काय टोळ्या आहेत बघा, मध्य प्रदेशच्या तिकडच्या इकडे आपल्याला चोऱ्या करायला येतात आणि ते पुरावाच ठेवत नाही। हा जयंत पाटील त्यातली अवलाद आहे, पुरावाच काय ठेवत नाही। जयंत पाटील सराईत दरोडेखोर, पुरावे ठेवत नाही। सांगली जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचारातील सर्वेसर्वा जयंत पाटीलच, पडळकरांचा आरोप। एखाद्याची बालबुद्धी असते, भुंकणाऱ्यांना भुंकू द्यावं, जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार।